ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख लवकरच कळेल, चर्चा सुरू। निर्णय झाला की पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परबांची प्रतिक्रिया। संजय राऊतांसह अनिल परब यांची राज ठाकरेंसोबत 45 मिनिटे चर्चा। मुंबई शहांच्या घशात जाऊ देणार नाही, संजय राऊतांची माहिती। 1 ते 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची बातमी देऊ। हिंदुत्वावर निवडणूक होऊ शकते, हे बाळासाहेबांनी दाखवून दिलंय, बाळा नांदगावकर यांची माहिती। मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करत नाही, काँग्रेस BMC निवडणूक स्वतंत्र लढणार। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची स्पष्टोक्ती। तर काँग्रेसचं मुंबईमध्ये आता फारसं बळ राहिलं नाहीये, अशोक चव्हाण यांची टीका। महाराष्ट्राच्या शत्रूंना शिव्या घातल्याच पाहिजेत, बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, राऊतांचा टोला। मुंबईत भाजप 130 ते 150 आणि शिंदे सेना 125 जागा लढण्यावर आग्रही। भाजप शिंदे सेनेत मुंबईत जागांची रस्सीखेच होणार, सूत्रांची माहिती। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप शिवसेनेची युती असेल। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसेल। एकत्र लढलो तर तिसऱ्याला फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार। दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढण्यासाठी सुप्रिया सुळेंचा नाना काटेंना फोन। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याचा कार्यकर्त्यांचा सूर, तर कार्यकर्त्यांनी आपापसात निर्णय घ्यावा, सुळेंच्या सूचना। महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाला निमंत्रण नाही, राष्ट्रवादी नवाब मलिकांशिवाय चर्चेला तयार नाही, तर भाजप नवाब मलिकांशिवाय चर्चेवर ठाम असल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही ठाकरे एकत्र येऊ द्या किंवा काँग्रेस त्यांच्यासोबत जाऊ द्या, आम्हाला फटका नाही, मुंबईकर महायुतीलाच जिंकवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 16 तारखेच्या निकालानंतर राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचे महापौर बसतील, चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळांची शहांसोबत भेट। शौर्य पाटील प्रकरणी चर्चा, आत्महत्या प्रकरणी SIT नेमण्याचं शहांचं आश्वासन। एकनाथ शिंदेंची आज ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक, महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा वरळी डोम या ठिकाणी मेळावा, आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार। पक्षांतर विरोधी कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे, पक्ष सोडून जातील त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्याची संधी द्यायला नको, काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांची राज्यसभेत मागणी। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधीसह 7 जणांना दिलासा, राऊस अभ्यन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांचा ED आरोपपत्राची दखल घेण्यास नकार। शीतल तेजवानीचा दावा बौद्धन पोलिसांनी घेतला, तेजवानी मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत होत्या। IPLच्या आगामी हंगामासाठी आज अबुधाबीमध्ये लिलाव प्रक्रिया, 350 खेळाडू नशीब आजमावणार, 10 संघांकडून रिक्त जागा भरण्यासाठी केवळ 77 खेळाडूंवरच बोली लावली जाणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।